आपण येणाऱ्या 3 मार्च रोजी असणारे चंद्रग्रहण, या चंद्रग्रहणाबद्दल आपण विशेष माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चंद्रग्रहण, चंद्रोदय हा आपल्याला अनेकदा रात्री होताना आपण दरवेळेस प्रत्येक वेळेसच पाहतो. पण यावेळेस चंद्रग्रहण याचे वेदाचे जे काही नियम आहेत हे सकाळी सूर्योदयापासूनच आहेत आणि हे वेदाचे नियम आपल्याला सूर्योदय झाला की आपल्याला पाळायला सुरुवात करायची आहे. पण असे जरी असेल तरी बाल, वृद्ध, अशक्त, आजारी, ज्यांना रोज गोळ्या घ्याव्या लागतात, रोज जेवायचं, नाश्त्याचं टायमिंग हे तुमचं वेळेवरच असतं आणि अशा लोकांनी प्रत्येकाने सकाळी 11 वाजल्यापासून हे वेदाचे नियम पाळायचे आहेत. आता आपण पाहणार आहोत वेदाच्या काळामध्ये आपल्याला नेमकं काय करता येणार आहे. वेद काळामध्ये आपण स्नान, देवपूजा, रोज जे आपण जप करतो, नित्यकर्म करतो, देवांची स्तोत्रे वाचतो, एखादे ग्रंथ असेल ग्रंथ वाचतो किंवा एखादे पारायण, हे आपल्याला रोजच्या प्रमाणे करता येणार आहे. वेद काळामध्ये आपल्याला झोपसुद्धा घेता येणार आहे. वेद काळामध्ये मलमूत्रोत्सर्गसुद्धा करता येणार आहे. ज्यावेळेस सूर्यास्त होईल, आपल्या गावाप्रमाणे सूर्यास्त आपल्या गुरुजींकडून माहिती करून घ्या आणि या सूर्यास्ताला ज्यावेळेस सूर्यास्त होईल त्यावेळेस आपल्याला स्नान करायचे आहे आणि 6:48 हे ग्रहण असणार आहे. हे ग्रहण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत स्नान झाल्यानंतर जे तुम्ही एखाद्याने गुरुमंत्र घेतला असेल त्या गुरुमंत्राचं पुरश्चरण म्हणजे जेवढा जास्त तुम्हाला त्या मंत्राचा जप करता येईल तेवढा जास्त या मंत्राचा जप या ग्रहण काळामध्ये करावा. असे केल्यानंतर त्या आपण जसं सोनं उजळून आणतो त्याचप्रमाणे त्या मंत्राची सुद्धा उजळण होत असते आणि तो मंत्र सिद्ध होत असतो आणि लवकर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. म्हणून प्रत्येकानेच जप जेवढा होईल तेवढा जास्त या वेळेमध्ये करायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे ग्रहण कोणत्या राशींना शुभ, अशुभ, अनिष्ट असणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा. धन्यवाद.